मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घर वापसी झालेली आहे। उद्या दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची घर वापसी होणार आहे। मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घर वापसी झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सोनावणे जुन्नरचे मनसेचे आमदार आहेत। आमचे सीनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। दिनेश, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षांमध्ये घरवापसी आणि एखाद्या पक्षातला कार्यकर्ता नेता दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याच्या घडामोडी आता सातत्याने घडताना दिसून येतात। त्याच पार्श्वभूमीवर आता मनसेमध्ये देखील आता एक फूट पडणार आहे। नेमकी काय ही संपूर्ण घटना आहे आणि केव्हा हा पक्षप्रवेश होणार आहे? मनसेचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। उद्या दुपारी 2 वाजता शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होतो आहे। एका प्रकारे सोनावणे यांची ही घर वापसीच मानली जाते आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शरद सोनावणे हे मनसे सोडून अन्य कुठल्या पक्षात प्रवेश घेणार अशी जोरदार चर्चा होती। ते शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार, कारण ते शिवसेना भाजपच्या व्यासपीठावर दिसत होते, विविध कार्यक्रमांमध्ये ते दिसत होते। पण गेल्या आठवड्यात जी माहिती आली होती त्यानुसार त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश नक्की झाल्याची ही माहिती होती। 3 दिवसांपूर्वी स्वतः ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलेले आहेत आणि त्यांनी तिकडच्या स्थानिक राजकारणाची माहिती दिलेली आहे। शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा तिकडे कडवा संघर्ष आहे आणि तिकडच्या स्थानिक त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की आपल्या राजकीय भवितव्यासाठी आपल्याला शिवसेनेत प्रवेश घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि समर्थकांच्या मागणीनुसार सोनावणे यांनी हा निर्णय घेतलेला आहे। स्वतः राज ठाकरे यांची या भेटीमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि जी राज ठाकरेंनी त्यांना संधी दिली त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता निवडणुकीच्या वातावरणात असे अनेक पक्षप्रवेश किंवा घरवापसी याचे सोहळे होतील, पण नक्कीच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना संधी दिली होती आणि ते मनसेचे आमदार म्हणून निवडून आले होते। तर मनसेला हा एकमेव आमदार शिवसेनेत जाणं किंवा पक्ष सोडून जाणं हा तसा एका प्रकारे धक्का मानला जातोय, पण हा धक्का अपेक्षित होता। त्यामुळे तितकं नुकसान होईल का या बाबतीत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। निश्चितच दिनेश, शरद सोनावणे घरवापसी करतायत, मात्र या घरवापसीचं नेमकं कारण काय? मनसेमध्ये त्यांना नाराजी का आली? यापूर्वीही मी सांगितलं की ते शिवसेनेमध्ये एक कडवट कार्यकर्ता होते, त्यांची पक्षामध्ये समर्थकांची ताकद होती। 2 वेळा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी डावलण्यात आल्यामुळे ते गेल्या वेळेस नाराज होते आणि त्यामुळे साहजिकच त्यांनी मनसेत येण्याचा निर्णय घेतला। मनसेत ते आमदार झाले, पण संपूर्ण 5 वर्षातली किंवा 4.5 वर्षातली जर त्यांची मनसेतली वाटचाल बघितली तर ते तसे मनाने मनसेत कधी रुळलेच नाहीत। स्थानिक राजकारणात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा त्यांनी मनसेच्या व्यासपीठावर न लढता त्यांची स्वतःची अशी एक स्थानिक आघाडी केली आणि त्या मदतीने त्यांनी हे राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केला, पण त्यात त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातही यश आलेलं नाहीये। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात तिथे शिवसेना विजयी ठरलेली आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना हा सर्वाधिक चांगला पर्याय मानला असावा। अलीकडच्या काळात त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही व्यक्तिगत स्तरावर आपले संबंध चांगले केले होते। त्यांच्या मतदारसंघातली कामं असतील किंवा अनेक समस्या असतील, प्रश्न असतील, ते मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले होते। त्यामुळे ते भाजपत जाणार काय अशी एक चर्चा होती, पण जे स्थानिक राजकारण आहे ते तिथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा कडवा संघर्ष आहे। त्यामुळे त्यांनी शिवसेनेला प्राधान्य दिलेलं आहे आणि साहजिकच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांनी स्वतः राज ठाकरे यांना भेटून तशी माहितीही दिलेली आहे। धन्यवाद दिनेश या संपूर्ण माहितीसाठी।